अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणामध्ये 48% पाणीसाठा असूनही आजपासून अमरावती शहराला पाण्यापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे। कारण कंत्राटदार असोसिएशन जे आहे जीवन प्राधिकरण विभागातील त्यांनी 6 मे पासून ठिय्या आंदोलन सुरू राहिले। कारण त्यांचे 18 कोटी रुपये जे आहे ते थकीत आहे शासनाकडे, परंतु मागणी करूनही त्यांना अद्यापपर्यंत त्यांचे देयके मिळाले नाही। आणि त्यानंतर काल त्यांनी अखेर निर्णय घेतला की पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीचे जे कामे आहे ते आजपासून आम्ही बंद करणार असा इशारा दिलेला आहे। त्यामुळे या दृश्यामध्ये जर आपण बघितलं की हे जलशुद्धीकरण केंद्र आहे अमरावती शहरात, या ठिकाणावरून मोर्शीला लागून जे अप्पर वर्धा धरण आहे त्या धरणपासून पाईपलाईनद्वारे अमरावती शहराला या ठिकाणी पाणी पुरवठा होतो। आणि या ठिकाणाहून पाण्याचं शुद्धीकरण झाल्याच्या नंतर शहरात जे प्रत्येक नगरमध्ये प्रभागामध्ये जे पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी इथून पाणी जातो। आणि त्या ठिकाणाच्या नंतर प्रत्येक कॉलनीमध्ये जे यांचे कंत्राटदारांचे जे कर्मचारी आहेत ते नळ सोडतात आणि त्यानंतर पाणी पुरवठा केला जातो। परंतु आजपासून ते होणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे सकाळची वेळ आहे, त्याच्यानंतर आज याच्यामधून सरकारने तातडीने तोडगा काढावा आणि त्यांचे जे देयके आहे 18 कोटी ते द्यावे, जेणेकरून अमरावतीकरांना पाणी असूनही पाण्यापासून वंचित राहू नये अशी मागणी आता अमरावतीकरांची आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।